गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. बीड जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजितदादांचा दम. अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगे यांचा इशारा. 1 खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात. राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं. 1.5 महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला. आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं, अमोल मिटकर यांचा हल्लाबोल. भाजपनं कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही. अर्धवट माहितीच्या आधारावर राज ठाकरेंकडून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. बैठकीला येण्यास उशीर झाल्याबद्दल शिंदेंकडून दिलगिरी व्यक्त. बैठकीत मुंबईसाठी 690 कोटींच्या निधीची मागणी. शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता. अपहरण प्रकरणी 4 आरोपींना पोलीस कोठडी, मात्र अशोक धुडींचा सख्खा भाऊ अविनाश धुडी फरार. सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार. पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा.